मराठ्यांच्या आरक्षणासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लावून लढत असून सरकारने टाकलेली विविध डाव यशस्वी होत नसूनही पुन्हा एकदा मराठा समाज जागृत करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला असून वैराग आणि मोहोळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचं जंगी आणि धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकत्र आल्यामुळे ही एकजूट अशीच राहू द्या आणि ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही अशी गर्जना यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत इलेक्शन होणार नाही आणि जर झालंच तर इथून पुढे गनिमी काव्याने आपण लढायचं आहे. आणि आपले बोर्ड गृहमंत्री काढत असतील तर इथून पुढे त्यांचीही बोर्ड आपल्या गावात आणि घरावर लागणार नाहीत. त्यासाठी आपण प्रयत्न करायचे. प्रत्येकाने आपल्या गाडीवर बोर्ड लावून या सरकारचा निषेध करावा असंही यावेळी जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना जाहीरपणे सांगितलं आहे. प्रत्येक गावातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिल्यामुळे सरकारला पुन्हा एकदा जाम करण्यात आला असून हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.